हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये. आम्ही निघालो आहे कोकण राईडला. ही आपली GT. आणि आता ॲक्च्युली आम्ही कुठं थांबलो आहे, काहीतरी काळूबाई भैरवनाथ प्रवेशद्वार असं काहीतरी गाव आहे. आम्हाला माहिती नाही काही. आम्ही ॲक्च्युली मुळशीमध्ये आहेत सध्याला. आता म्हणजे सकाळी आम्ही व्हिडिओ शूट न करायचं म्हणजे झालं नाही, गडबडीमध्ये आम्ही निघालो. पण आता सध्याला आम्ही आलो आहे इथं, नाश्ता वगैरे केला. इथं काय हॉटेलचं नाव काय, हॉटेल काय माहिती नाही, पण एवढं सुंदर जेवण भेटलं आम्हाला. आणि तुम्हाला एक सेकंड व्ह्यू दाखवतो पाठीमागचा. बघा काय व्ह्यू आहे बघा, डेंजर. ही आपली बाईक थांबली आहे, ही आपली महामंडळ चालली आहे एकदम टॉप क्लास. आणि इकडं आमच्यासोबत आहे उदय, इकडं तो कपडे घालतो, हे सगळे आपल्या सामग्री. तर भेटूया थोड्याच वेळानंतर ना तुम्हाला. लय दिवसानंतर ब्लॉग करतो ना. ओके, तर आता नेक्स्ट स्टॉप आम्ही घेईल अजून एक 50-60 किलोमीटर नंतर. इथं ॲक्च्युली नेटवर्कचा खूप इश्यू आहे त्यामुळे. ओके, हॅलो मित्रांनो, आम्ही आत्ता आहोत तामिनी घाटामध्ये. आणि तुम्ही पाहू शकता मी आपली बाईक आणि व्ह्यू दाखवतो तुम्हाला. हे बघा वरच्या साईडचा व्ह्यू बघा, एकच मिनिट दाखव. इकडल्या साईडला दरी आहे, इकडे हे ढगं, हा पूर्ण डोंगराने भरलेला आहे, ढगांनी भरलेला एरिया. आपली बाईक आणि हे मी, हे दिसतो का? हॅलो मित्रांनो, आता आम्ही थांबलोय चंदेरी का चंदेर काहीतरी नाव, गावाचं नाव आहे. तिथं थोडीशी रिमझिम पावसाची सुरू आहे. एक ड्रिंक ब्रेक घेतला, म्हणजे पाणीच पिले राव. ड्रिंक ब्रेक काय, गरीबाचा ड्रिंक ब्रेक. आणि कानात पण ते हेडफोन आहेत त्यामुळे दुखत होतं थोडंसं, या कानातलं चेंज केलं. पाऊस सुरू आहे, तर तुम्हाला भेटूया थोड्या वेळातच. ओके, चलो बाय बाय. इथून आता ॲक्च्युली श्रीवर्धन 30 किलोमीटर आणि आपलं काय ते आपला बीच जिथं जायचं आहे आपल्याला, तो जवळजवळ 43 किलोमीटर लांब आहे. ओके, सो आपण भेटूया थोड्या वेळात. बाय बाय. ये अशा प्रकारे आम्ही आता आलोय निसर्ग हॉटेल म्हणून. आम्ही काहीच प्लॅनिंग केली नव्हती, काहीच माहिती नाही आम्हाला. बघा हा गल्ले आणि मी आलोय. आम्हाला इथे एकदम भारी नॉन AC रूम भेटलेली आहे. तुम्ही पण कधी इकडं हरिहरेश्वरला आला तर येऊ शकता. ओके, इथं स्टे करू शकता. निसर्ग हॉटेल म्हणून आहे. ओके, आम्हाला ही नॉन AC रूम आम्ही घेतली आहे 1700 रुपयामध्ये. आमचं एवढं बजेट नव्हतं ACचं, तसं नाही म्हणजे खरंच नव्हतं. पण आता आम्ही कच्चून भूक लागली बरं का दोघांनाही, गाण फाडून. त्यामुळं आता हे काढतो. इकडे ह्युमिडिटी जास्त आहे जरा, त्यामुळे गरमी होते चांगलीच. ओके, आणि ह्याच कपड्यांवरती आपण निघू. है ना, ह्याच टाक ना तोपर्यंत. अरे पाऊस वगैरे आला, भिजलो वगैरे तर काय नाही होणार ना. ह्याच कपड्यांवरती जाऊ आपण आता. ओके, तर आम्ही आता ह्याच कपड्यांवरती जातो, फिरतो, मस्त फोटोज व्हिडिओ शूट करतो. गाडीचं पेट्रोल संपलेलं आहे, त्यामुळे इथून 20 किलोमीटरवरती आता पेट्रोल पंप आहे एक. मग तिथे आम्हाला मे बी भेटेल असं ते म्हटले. श्रीवर्धन म्हणून गाव आहे तिथं पण एक बीच आहे, श्रीवर्धन बीच. ओके, तर तिथं पण आम्ही एक्सप्लोर करू. तेवढं आहे गाडीमध्ये पेट्रोल तिथपर्यंत जाण्यापुरतं. इथं समोरच एक हॉटेल आहे, बघू तिथं जेवतो आम्ही मस्त कोकणी जेवण. नाद करती काय. अशा प्रकारे आमचं झालेलं आहे जेवण. फर्स्ट टाइम ट्राय केले. एवढं काय असं साठा खाता आलं नाही आम्हाला. हा ना, हे या भाऊने खाल्ले सगळे. आपण व्हेज खाल्लं, व्हेज.
व्हेज खाओ बॉडी बनाव. पण भारी दिसतोय बे. बघ ना कसलं भारी व्ह्यू दिसायला लागलं. आता एवढीच देवाची कृपा राहू की वातावरण असंच राहावं का. असं वातावरण राहिल्यामुळे ना मस्त आता इथून आम्ही जाणार आहे कुठे श्रीवर्धनला. गाडीचं पेट्रोल करू फुल आणि जे मोकार हिंडू. भिजलो तर भिजलो. हो 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 म्हणते 20 साला इकडे बघ इकडे आईला चला मित्रांनो भेटू मग निघाल्यावरती तुम्हाला मस्त वेगवेगळं मस्त मस्त व्ह्यू दाखवतो. ओके चलो मित्रांनो आम्ही आमच्या बाईकमध्ये टाकलेलं पेट्रोल आणि आता आलो आहे श्रीवर्धन बीचला. इथे काय आपलं हा प्रॉन्स खायचं का. प्रॉन्स आहे बघा या नुसता कोळंबी. हा कोळंबी आई आम्ही फुल ऊन पडले हे भारी जाऊ. कळत नाही कुठं काय करायचं का काय करा. डॉगेश बाय ऑन द फायर. इथं सगळे कपल आलेले आहेत आणि आम्ही इथे शाटाव पडतो. दोघं जण आलो. साला गरीब बसायला मस्त आहे. हां बसायला मस्त आहे. दाखवू का बसून थांबा एकच मिनिट. बसायचं आणि व्ह्यू बघायचं. बघा कसं आहे नाद आहे का. एक नंबर व्ह्यू आहे का. एन्जॉय जस्ट एन्जॉय. भावांनो आत्ता आम्ही बसलो इथं काय काय कोणता बीच आहे. श्रीवर्धन बीच. ओके आणि फोटो वगैरे झालेत आमचे काढून. तिकडं फुल गर्दी आहे. दिसत असेल तुम्हाला नाही दिसत असेल काय माहिती नाही मला. पण आम्ही इथं बसलो निवांत. शूज वगैरे काढले आणि आमचे पाय सॉरी आमचे पाय वाळण्यासाठी आम्ही बसलो वगैरे दिसतं का. ओके तर तुम्हाला दाखवतो ॲक्च्युली तिकडे पाऊस सुरू आहे एकदम समुद्रामध्ये. तर तुम्हाला दाखवतो एकच सेकंड. बघा त्या ठिकाणी हे पूर्ण पाऊस पडतोय. ओके असा नजारा दिसतोय बघा. इकडल्या साईडला कोणच नाही आहे आणि तिकडे गर्दी बघा. तिकडे दिसतंय का तुम्हाला गर्दी. ते बघा फुल गर्दी आणि आम्ही इथे बसलो आहे आमचे पाय सुकायची वाट बघत. शूज आहे आणि पाऊस. सूर्य गेलेला आहे ढगाच्या पाठीमागं. ओके बघू आम्हाला जर इथून सनसेट दिसला तर भारीच आहे. ओके चलो भेटूया थोड्याच वेळा. हा मित्रांनो आत्ता झाले 9 वाजलेले आहेत. ओके आणि रूममध्ये आले रिटर्न. संध्याकाळी श्रीवर्धन बीच पाहून आलो मस्तपैकी आणि आता जेवण करून बसलो आहे. मस्तपैकी पोटभर जेवण झालं. गल्ले बसला आहे मित्राला बोलत आणि तिथं कोपऱ्यातला कॉट उचलून तिथं उचलून ठेवला मस्त फॅन खाली. आता काही नाही आता झोपायचं. उद्या सकाळी खूप सारे बीचेस म्हणजे जे असे नाव आहे वेगवेगळ्या बीच तिथे फिरायचं. ओके ते फिरणं झाल्यावरती मग आम्ही बघू आपण अजून असंच ट्रॅव्हल करत हळूहळू पुण्याकडे जाऊ. ओके तर चलो आता थोडा वेळ फोन बघून बाय बाय. सो गुड नाईट.